गाईज इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. वेलकम टू माय चॅनल. आज आपण एकदम सोपी सोपी छोटी छोटी वाक्य पाहणार आहोत. एक, व्हाय मी. व्हाय मी म्हणजे काय? मी का. व्हाय मी म्हणजे काय? मी का. डोंट चॅट. डोंट चॅट म्हणजे काय? गप्पा मारू नकोस. डोंट चॅट, गप्पा मारू नकोस. लुक बॅक. पाठीमागे बघ. लुक बॅक म्हणजे काय? पाठीमागे बघ. आय एम अलोन. मी एकटा आहे. आय एम अलोन. मी एकटा आहे. आय एम टायर्ड. मी थकलो आहे. आय एम टायर्ड. मी थकलो आहे. लेट मी आऊट. मला बाहेर जाऊ द्या. लेट मी आऊट. मला बाहेर जाऊ द्या. लेट मी इन. लेट मी इन म्हणजे काय? मला आत येऊ द्या. लेट मी इन. मला आत येऊ द्या. आय लाईक बोथ. आय लाईक बोथ म्हणजे काय? मला दोन्ही आवडतात. आय लाईक बोथ म्हणजे काय? मला दोन्ही आवडतात. डू वन थिंग. डू वन थिंग म्हणजे काय? एक काम कर, एक गोष्ट कर. डू वन थिंग म्हणजे काय? एक काम कर, एक गोष्ट कर. ब्रिंग हिम इन. ब्रिंग हिम इन. त्याला आत आण. गाईज आपण जेव्हा कोणाला म्हणतो ना की एखाद्या मुलाला आत आण, तर आपण तेव्हा काय म्हणायचं? ब्रिंग हिम इन. त्याला आत आण. ब्रिंग हिम इन. त्याला आत आण. वेट आउटसाईड. वेट आउटसाईड म्हणजे काय? बाहेर थांबा किंवा बाहेर माझी वाट पहा, असं आपण म्हणू शकतो ना, बाहेर वाट पहा माझी. तेव्हा आपण काय वापरायचं? वेट आउटसाईड. बाहेर वाट पहा. स्पीक आउट. बोला. स्पीक आउट म्हणजे काय? बोला. कॅरी धिस. कॅरी धिस म्हणजे काय? उचलून चल, घेऊन चल. कॅरी धिस म्हणजे काय? उचलून चल, घेऊन चल. केअरफुली. केअरफुली म्हणजे काय? काळजीपूर्वक. केअरफुली म्हणजे काय? काळजीपूर्वक. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली म्हणजे काय? अगदी बरोबर. एक्झॅक्टली म्हणजे काय? अगदी बरोबर. समहाऊ म्हणजे काय? जसं तसं. समहाऊ म्हणजे काय? जसं आणि तसं, जसं तसं. गॉट इट. गॉट इट म्हणजे काय? समजलं का? गॉट इट. समजलं का? आपण कोणाला म्हणू शकतो ना गॉट इट. आपण एखादं काय त्याला सांगितलं आपण तेव्हा म्हणू शकतो गॉट इट. कीप सायलंट. कीप सायलंट म्हणजे काय मित्रांनो? शांत राहा. कीप सायलंट, शांत राहा. कीप सायलंट, शांत राहा. देन व्हेन. देन व्हेन म्हणजे काय? नंतर कधी. देन व्हेन म्हणजे काय? नंतर कधी. जस्ट थिंग. जस्ट थिंग म्हणजे काय? जरा विचार करा. जस्ट थिंग म्हणजे काय? जरा विचार करा. आपण कोणाला म्हणू शकतो जरा थोडा विचार करताल का? लेट इट बी. ते राहू दे. लेट इट बी म्हणजे काय? ते राहू दे. आपण कुठलं तरी काम घेतलं त्यानं आपल्या सोबतच्या मित्रांना, तर आपण म्हणू शकतो लेट इट बी. ते राहू दे, ते नको करू तू. लेट इट बी. कॅन यू आन्सर दिस. याचे उत्तर देऊ शकाल का? कॅन यू आन्सर दिस. याचे उत्तर देऊ शकाल का? गेट इन ग्रुप. गटात सामील व्हा. ग्रुपमध्ये सामील व्हा. गेट इन ग्रुप म्हणजे काय? गटात सामील व्हा किंवा होणे. गटात सामील होणे किंवा व्हा. डोंट से नो. डोंट से नो म्हणजे काय? नाही म्हणू नका. नाही म्हणू नका. डोंट से नो म्हणजे काय? नाही म्हणू नका. डोंट रून. रून म्हणजे काय? खराब, नासाडी करू नका. डोंट रून म्हणजे काय? नासाडी किंवा खराब करू नका. व्हेअर टू सीट. कुठे बसायचे? व्हेअर टू सीट. कुठे बसायचे? व्हेरी पुअर. व्हेरी पुअर म्हणजे काय? खूप गरीब, खूप खराब. व्हेरी पुअर म्हणजे काय? खूप गरीब, खूप खराब. हू इज देअर. तेथे कोण आहे? हू इज देअर म्हणजे काय? तेथे कोण आहे? हू इज देअर. तेथे कोण आहे? व्हेन टू स्पीक. केव्हा बोलायचे किंवा कधी बोलायचे. व्हेन टू स्पीक म्हणजे काय? केव्हा बोलायचे किंवा कधी बोलायचे. आय वॉन्ट इट. आय वॉन्ट इट म्हणजे काय? मला ते हवे आहे किंवा मला ते पाहिजे आहे. मला ते हवे आहे किंवा मला ते पाहिजे आहे. थिंक इट ओव्हर. थिंक इट ओव्हर म्हणजे काय? त्यावर विचार करा. थिंक इट ओव्हर म्हणजे काय? त्यावरती तुम्ही विचार करा. आर यू इनसाइड. तू आत आहेस का? आर यू इनसाइड म्हणजे काय? तू आत आहेस का? कन्सिडर इट डन. कन्सिडर इट डन म्हणजे काय? पूर्ण झाले आहे असे समजा. कन्सिडर करा म्हणजे पूर्ण झाले आहे असे समजा. जस्ट वेट अँड वॉच. फक्त प्रतीक्षा करा आणि पहा. नाहीतर फक्त थांबा आणि पहा किंवा बघच मी आता काय करते, तेव्हाच आपण जस्ट वेट अँड वॉचचा वापर करतो.
माय गॉड. माय गॉड म्हणजे काय? अरे देवा, माझ्या देवा. आपण काय म्हणतो? माय गॉड वापरतो ना शब्द आपण डेली यूजमध्ये. त्याचा अर्थ काय? अरे देवा. हेअर ओनली. हेअर ओनली म्हणजे काय? फक्त इथेच. फक्त इथे किंवा इथेच. हेअर ओनली. हेअर ओनली म्हणजे काय? फक्त इथे. लेट मी वर्क. मला काम करू द्या. लेट मी वर्क म्हणजे काय? मला काम करू द्या. लेट मी वर्क. मला काम करू द्या. एकदम सोपी वाक्य आज आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक सेंटेन्सेस ऐका, म्हणा पाठीमागे, म्हणजे तुम्हाला परत ते वाक्य म्हणायची गरज लागणार नाही. आत्ताच ह्याच्यामध्ये पाठ होतील. आय एम चेंजिंग क्लोथ्स. आय एम चेंजिंग क्लोथ्स म्हणजे काय? मी कपडे बदलत आहे. आय एम चेंजिंग क्लोथ्स. मी कपडे बदलत आहे. लेट मी ईट. मला जेवू दे. लेट मी ईट म्हणजे काय? मला जेवू दे. लेट मी ईट. मला जेवू दे. काही करायचं असेल तर आपण लेट वापरायचं. मला करू द्या म्हणायला, परमिशन मागण्यासाठी. डू यू रिमेंबर मी. तू मला ओळखलं का? डू यू रिमेंबर मी. तू मला ओळखलं का? रिमेंबर म्हणजे ओळखणे. रिमेंबर म्हणजे काय? ओळखणे. डू यू रिमेंबर मी. आय वेंट शॉपिंग. मी खरेदीला गेलो. जाणेचा गोचा वेंट हा सेकंड फॉर्म आहे. आय वेंट शॉपिंग. मी खरेदीला गेलो. मी खरेदीला गेलो. आय वेंट शॉपिंग. डू नॉट ओव्हर ईट. जास्त खाऊ नका. ओव्हर म्हणजे जास्त. डू नॉट ओव्हर ईट. आपण नाही का त्याला म्हणतो ना की जेव्हा त्यानं पोट भरले तरी पण अजून खातो, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो डू नॉट ओव्हर ईट. जास्त खाऊ नको. दॅट्स इनफ. बस झालं. दॅट्स इनफ. बस झालं. दॅट्स इनफ म्हणजे काय मित्रांनो? बस झालं. दॅट्स इनफ. बस झालं. रिमूव्ह द टँगल्स. रिमूव्ह द टँगल्स म्हणजे काय? गुंता काढा. रिमूव्ह द टँगल्स म्हणजे काय? गुंता सोडवा किंवा काढा. मंडळी परत सेंटेन्सेस का म्हणते? कारण तुमच्या आत्ताच लक्षात राहावी, परत वाचायची गरज लागू नये. बटन अप युअर शर्ट म्हणजे काय? तुमच्या शर्टचे बटन लावा. बटन अप युअर शर्ट म्हणजे काय? तुमच्या शर्टचे बटन लावा. किंवा बटन युअर शर्ट जरी म्हटलं तरी पण चालतं. तुमच्या शर्टचे बटन लावा. बटन अप युअर शर्ट. आता काढण्यासाठी आपण काय म्हणायचं? शर्टचं बटन अनबटन युअर शर्ट. अनबटन युअर शर्ट म्हणजे काय? तुमच्या शर्टचे बटन काढा किंवा काढ. तुझ्या शर्टचे बटन काढ म्हणू शकतो आपण. अनबटन युअर शर्ट. डोंट गेट अप. उठू नकोस. डोंट गेट अप. उठू नकोस किंवा उठू नका. डोंट गेट अपचा अर्थ काय? उठू नका किंवा उठू नकोस. ओके. कम फॉरवर्ड. कम फॉरवर्ड म्हणजे काय? पुढे या. कम फॉरवर्ड म्हणजे काय? पुढे या. कम फॉरवर्ड. पुढे या. सेंटेन्सेस काळजीपूर्वक वाचा, ऐका मित्रांनो. स्पीक मोर स्लोली म्हणजे काय? अधिक हळू बोला. स्पीक मोर स्लोली म्हणजे काय? अधिक जास्तच हळू बोला. स्पीक मोर स्लोली म्हणजे काय? अधिक हळू बोला. नॉट माईन. माझं नाही. आपण कोणाला म्हणू शकतो ना, एखादी वस्तू आपली नसल्यावर आपण म्हणू शकतो माझं नाही म्हणतो आपण. त्या जागेवर आपण काय वापरायचं? नॉट माईन. माझं नाही. नॉट माईन म्हणजे काय? माझं नाही. माय बॅड. माय मिस्टेक म्हणजे काय? माझी चूक आहे. आपण म्हणतो ना की आता माझं चुकलं किंवा हे, तेव्हा आपण त्या जागेवर काय वापरायचं? माझी चूक आहे. माय मिस्टेक किंवा माय बॅड असं दोन्ही पण सेंटेन्सपैकी एक सेंटेन्स वापरू शकतो. लेट्स गो. लेट्स गो म्हणजे काय? चल. लेट्स गो म्हणजे काय? चल किंवा चला. लेट्स गो. चल. लेट्स गो. एक्सक्यूज मी. मला माफ करा. एक्सक्यूज मी म्हणजे काय? मला माफ करा. आपण कोणाला आपल्याला साईड द्यायची असेल किंवा कुठं रस्त्यात तो आला असेल तर आपण एखादी व्यक्ती, तेव्हा आपण काय म्हणतो? एक्सक्यूज मी. जर साईडला सरताल का? तेव्हा आपण एक्सक्यूजचा वापर करायचा आहे. वाईप द डिशेस. वाईप द डिशेस. भांडी पुसून टाका. वाईप द डिशेस. भांडी पुसून टाका. क्लीन द सिंक. सिंक साफ करा. क्लीन द सिंक म्हणजे काय? सिंक साफ करा. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.